नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी कुमार भारती पुस्तकातील पद्यपाठ 20 आपुले जगणे आपुली ओळख ही कवी संदीप खरे यांची कविता अभ्यासणार आहोत। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व गायक संदीप खरे यांचा जन्म 13 मे 1973 पुणे येथे झाला। मित्रांनो, त्यांचे दिवस असे की आयुष्यावर बोलू काही हे गीतसंग्रह प्रसिद्ध आहेत। डॉक्टर सलील कुलकर्णी या संगीतकारांच्या बरोबर या आयुष्यावर बोलू काही कार्यक्रमांचे हजारोंच्या वर प्रयोग झालेले आहेत आणि रसिकांनी याला भरभरून दाद दिलेली आहे। त्याचबरोबर दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटात संदीप खरे यांनी प्रमुख भूमिका केलेली आहे। आणि मित्रांनो, ते 4थीत असतानाच त्यांनी पहिली कविता लिहिलेली आहे। त्याचबरोबर मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही यासारखी कविता, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, लव लेटर म्हणजे लव लेटर असतं, डिपाडी डिपांग इत्यादी अत्यंत गाजलेल्या कविता सध्या ते आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत। संदीप खरेज वर्ल्ड या ॲपद्वारा। त्याचबरोबर मित्रांनो, मौनांची भाषांतरे, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध आहेत आणि लोकप्रिय आहेत। हिंदी व मराठी चित्रपट मालिकांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे। शासनाच्या विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत। या कवितेत दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये याविषयीचं भाष्य कवीने अत्यंत सोप्या शब्दात व्यक्त केलेलं आहे। प्रस्तुत कविता अग्गोबाई ढग्गोबाई या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। तर मित्रांनो, ऐकूया आपण ही कविता। जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, आपले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको, नित्य पर्वच्या व्यायामाविन झोप घावया पडू नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटूर पसरू नको, पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटपूर पसरू नको, शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी, नम्र रहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव आडी नको, नम्र रहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव आडी नको, उगा कुणाला खिजवायाला करू तयावर कडी नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी, नको कुणाची हानी
बुळचट काही नको, अरे नको कुणाची हांजी हांजी, लोचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात काही ताठरवा का मुळी नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी, पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊन छळू नको, पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊन छळू नको, नको उगाचच वाद परंतु कुणी धमकवता पळू नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी, आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको, अरे आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको, पण दुसऱ्यास्त वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको, जी जी राजी माझ्या राजा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी, तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला घेऊ नको, तुडवीत राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्या विन राहू नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी, जेथे वाटा तेथे काटा, उगाच बेदरून अडू नको, जेथे काटा जेथे वाटा तेथे काटा, उगाच बेदरून अडू नको, करता हिम्मत जगात किंमत भेकड मुळमुळ रडू नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे जी, अरे जी जी रजी, कर्तव्याची घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, कर्तृत्वाची घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको, माते समातीचे देणे खेळायाला चुकू नको, जी जी रजी माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर, अरे हे जी, अरे हे जी जी रजी जी रजी. मित्रांनो, आपण ही कविता ऐकलेली आहे. आता आपण या कवितेतील काही नवीन शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. उपरे या शब्दाचा अर्थ आहे परके, खोटे किंवा लटके. नित्य याचा अर्थ नेहमी, सतत. कार्याविन, कामाशिवाय. दौडू नको, वाया घालवू नको. पावित्र्य, मांगल्य, पवित्रता. वस्त्रे याचा अर्थ आहे कपडे. पटकूर, चिंध्या झालेले कापड. आदिमंत्र, मूलतत्व. नम्र, शालीन, लीन. सौम्य याचा अर्थ आहे फिकट किंवा साधे. उगा, उगाच, बळेच, मुद्दाम. आडी म्हणजे डंख, हेवा किंवा मत्सर किंवा अटकळ. खिजवणे याचा अर्थ चिडवणे, त्रास देणे.
तयावर त्याच्यावर फुकाची म्हणजे फुकटची उगीच, लोचट याचा अर्थ आहे हावरेपणा, बुळचट याचा अर्थ बावळट किंवा मिळमिळीत, उदात्त, भव्य, दिव्य, ताठर, ताठ, गर्विष्ठ, माथा, मस्तक, शीर, डोके, पेल म्हणजे उचलून धर, धरून ठेव, झेल, वाद म्हणजे भांडण, नयनी डोळ्यात, दुसऱ्यास्तव इतरांसाठी, करुणा, दया, व्यर्थ याचा अर्थ आहे निरर्थक, फुकट, पथाला याचा अर्थ आहे रस्त्याला किंवा मार्गाला, श्रद्धा, निष्ठा, विश्वास, भेकड, भित्रा, गुळमुळू, गुळमुळीत, मातेसह, आईसकट किंवा मातृभूमी, देणे याचा अर्थ आहे ऋण किंवा कर्ज. आणि मित्रांनो, आणखीन काही नवीन शब्द या पाठामध्ये बघा. परवचा म्हणजे पाढे पाठ करणे. लहानपणी शाळेमध्ये शेवटचे 2 तास परवचा म्हटला जायचा, पाठांतर केलं जायचं. गोवर्धन गोकुळातील एक पर्वत. अतिवृष्टीपासून लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने हा पर्वत एका करंगळीवर उचलून धरला अशी आख्यायिका आहे. कंस श्रीकृष्णाचा मामा याने श्रीकृष्णाच्या आईवडिलांना कैदेत ठेवलेलं होतं. वेरूळ हे डोंगरात खोदलेली लेणी औरंगाबादजवळ ही लेणी आहेत. मित्रांनो, या कवितेतील काही वाक्प्रचार बघा, त्याचा अर्थही समजून घेऊया आपण. आढी नसणे, कुणाबद्दल मनात डंख नसणे, कडी करणे, वरचढ ठरणे, हांजी हांजी करणे, लाचारी पत्करणे, धमकावणे, धमकी देणे, भेदरणे, घाबरणे आणि मातीचे देणे फेडणे, मातृभूमीचे उपकार फेडणे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या कवितेचा भावार्थ. या कवितेत कवी असं म्हणतात की माणसाने आयुष्यात कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात की आपले जीवन हीच आपली ओळख असते. दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नये. दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा. अगदी गौतम बुद्धांनी खूप छान संदेश दिलेला आहे. आत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. स्वतः दिवा होऊन दुसऱ्याला प्रकाश द्यावा. चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नये, दुष्टपणा करू नये किंवा क्रूर होऊ नये. नेहमी वाचन लेखन करावे. आता वाचन लेखन केल्याने काय होतं मित्रांनो, तर माणसाचं मन सुसंस्कृत होतं. कामाशिवाय एकही क्षण वाया दौडू नको. वेळ फार महत्त्वाचा आहे. एक वेळ पैशाचं नुकसान झालं, आपल्याला पैसा भरून काढता येतो, पण मित्रांनो वेळ पैशापेक्षाही अत्यंत मूल्यवान वेळ आहे. आणि म्हणून वेळेचं महत्त्व तरुणांनी जाणलं पाहिजे. कामाशिवाय एकही क्षण वाया दौडू नको, आळशीपणा करू नको. नित्यनेमाने परवचा म्हणणे, व्यायाम करणे, याशिवाय उगीच झोप काढू नको. त्यानंतर कवी असं म्हणतात, पवित्रतेची वस्त्रे अंगावर नेस. स्वतःचे जगणे फाटलेले वस्त्र होऊ देऊ नको. मनात मांगल्य असलं पाहिजे. उथळ बडेजावपणापेक्षा, कचकड्या शोभेपेक्षा स्वच्छता फार मोठी असते. हा मूल मंत्र कधीही विसरू नको. थोडक्यात काय मित्रांनो, तर साधी राहणी, पवित्र विचार अंगीकारावा, उगाच बेगडी फुशारकी करू नये. यापुढे जाऊन कवी असं म्हणतात की नम्रपणा अंगी असावा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, संतांनी म्हटलेला आहे. मुंगी होऊन साखर खायला आपण शिकलं पाहिजे.
माणसाने नेहमी नम्रपणे जगायला शिकलं पाहिजे. महापुरे झाडे जाती ते ते लोहाळे राहती असं संतांनी म्हटलेलं आहे. तेव्हा नम्रपणा असावा, शांत वृत्तीने पाहावे, उगाचच मनात दुसऱ्याबद्दल आडी ठेवू नये, दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाचच वरचढपणा करू नये. यापुढे जाऊन कवी असं म्हणतात की हांजी हांजी करून फुकटाची लाचारी करू नये. कोणाची हांजी हांजी करण्याची गरज नाही. जो स्वाभिमानी असतो त्याला हांजी हांजी करण्याची गरज नाही आहे किंवा हांजी हांजी करूच नाही. हांजी हांजी करून फुकटची लाचारी करू नये असा लोचटपणा व बुळचटपणा घातक असतो. पण जर एखादे भव्य दिव्य काही कार्य दिसले तर त्याबाबत ताठरता दुराभिमान मुळीच बाळगू नको. तुझ्या सामर्थ्याने तू गोवर्धन पेल, संकटे झेल, कंसासारखं इतरांना छळू नको. उगाचच वाद भांडणं करू नयेत. परंतु कोणी धमकी दिली तर मित्रांनो पळायचं नाही आहे. कोणी धमकी दिली तर पळू नये, निडरपणे बोलावे. अरे म्हटलं की कार्य उत्तर दिलंच पाहिजे, अजिबात घाबरायचं नाही आहे असं कवी या ठिकाणी सांगतात. स्वार्थीपणे स्वतःच्या दुःखाने डोळ्यात आसवे आणू नको. स्वार्थीपणे स्वतःच्या दुःखाने डोळ्यात आसवे आणू नको. दुसऱ्यासाठी मनात करुणा दया असावी, परोपकार करावा. मनात मायेचा ओलावा असावा. मन उगाचच कोरडे भावनाशून्य ठेवू नकोस. वसंत बापटांनी एका ठिकाणी खूप छान म्हटलेलं आहे. दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुसऱ्याचं दुःख जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माणसाने भावनाशून्य असता कामा नये, कोरडं असता कामा नये. यापुढे जाऊन कवी असं म्हणतात, आनंदाने नवनवीन क्षेत्रातील ज्ञान मिळवावं, राने तोडवावी. नवीन मार्गावर चालण्यास, नवीन विचारांना अंगीकारण्यास घाबरू नये. अंतर्मनातून ज्या तत्वांवर निष्ठा असेल ते कार्य केल्याशिवाय माणसाने राहू नये. कारण नवीन शिकण्यामध्ये जो आनंद असतो, वेळ जातो, आनंद मिळतो, नवीन काहीतरी शिकायला मिळतं, जुन्याचा कंटाळा आलेला असतो. आणि म्हणून आपण नेहमी नवनवीन कृती, नवनवीन उपक्रम, नवनवीन ज्ञान आपण मिळवायला शिकलं पाहिजे. नवीन क्षेत्रातलं ज्ञान मिळवायला शिकलं पाहिजे, तर आपण पुढे जाऊ शकतो. पुढे जाऊन कवी या ठिकाणी म्हणतात की जेथे इच्छा तेथे मार्ग. मार्गात काठीही असतात, संकटही असतात, पण त्या संकटांना भिवू नको, डगमगू नको. जो धैर्य दाखवतो त्याची जगात किंमत राहते. जो हिंमत दाखवतो त्याला किंमत मिळते. जग त्याला नावाजते. भेकडपणा, गुडगुडीतपणा, पळपुटेपणा धरून मुळू रडत बसू नये. आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरुळाची लेणी घडव. उत्तुंग अकल्पित कर्तृत्व कर. कर्तव्याला नाकारू नको. या मातृभूमीचे ऋण तुझ्यावर आहेत. या मातीचे उपकार फेडायला चुकू नको. आणि मित्रांनो, ही जी कविता आहे, या कवितेचा जो प्रकार आहे, रचना प्रकार जो आहे, काही वर्षापूर्वी इयत्ता 10वीच्याच पाठ्यपुस्तकामध्ये कवी अनंत फंदी यांचा फटका होता. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. तर हा जो काव्य प्रकार आहे, या कवितेचा रचना प्रकार आहे, तो फटका. हा काव्यप्रकार आधुनिक पद्धतीने या कवितेमध्ये मांडलेला आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, हा कवितेचा विषय आहे तो तरुण पिढीने कसं वर्तन ठेवावं, कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात याचं मार्गदर्शन कवीने खूप छान रीतीने केलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या कवितेतून व्यक्त होणारा जो भाव आहे, स्थायी भाव आहे. जीवनात
उत्तुंग कर्तृत्व करून मातृभूमीचं पांग फेडावं ही भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. या कवितेची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. भाषिक वैशिष्ट्य, या कवितेमध्ये फटका या पूर्वपार आलेला शब्दप्रकार वापरलेला आहे. काय करावे आणि काय करू नये याचं थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेलं असतं. उपदेशात्मक गाभा असतो जो या कवितेत तंतोतंत पाळलेला आहे. कुठेही प्रतीकांचा किंवा प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाहीत. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यामध्ये कवीने साधलेली आहे. यमक प्रकार कविता असून एक संथ लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरलेली आहे. आणि मित्रांनो, ही कविता तरुणांना स्फूर्तिदायी अशी आहे. धन्यवाद. Hey there. Subscribe to my channel.